सध्या कोणताही सेलिब्रिटी असो वा पब्लिक फिगर असो त्याला लोक सोशल मीडियावरती ट्रोल करणं थांबवत नाहीत. असंच ऑनलाईन ट्रोलिंगला कंटाळलेल्या हर्षित राणाने पत्रकार परिषदेत एक मोठं विधान केलं, ज्यामुळे क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरचा मर्जीतला खेळाडू असल्यामुळे हर्षितला सतत संघात संधी मिळते, अशी टीका सोशल मीडियावरती नेहमीच होत असते. तसेच काही माजी क्रिकेटपटूंनीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या टीकेला उत्तर देताना हर्षित म्हणाला, एक गोष्ट लक्षात घ्या, जर मी या सर्व गोष्टी ऐकत बसलो आणि त्याच डोक्यात ठेवून मैदानात उतरलो तर मला वाटत नाही की मी क्रिकेट खेळू शकेन. त्यामुळे मी अशा गोष्टींपासून शक्य तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न करतो. मला मैदानावर काय करायचं याची क्लिअरिटी असते आणि मी फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करतो. स्टेडियमच्या बाहेर किंवा ऑनलाईन पोर्टलवरती काय चाललंय त्याने मला फरक पडत नाही. मी फक्त कठोर परिश्रमाने माझं काम करतो आणि माझ्या रणनीतीवरती काम करतो. दरम्यान यापूर्वी गौतम गंभीरने हर्षितच्या ट्रोलिंगवरती टीकाकारांना सुनावलं होतं की तुम्ही 23 वर्षाच्या तरुणाला टार्गेट करताय, त्यांना लाज वाटली पाहिजे. टीका करण्याची असेल तर माझ्यावरती करा, पण युवा खेळाडूंवर वैयक्तिक हल्ला करणे म्हणजे चुकीचे आहे. हर्षितच्या अशा वक्तव्यानंतर तरी त्याचे ट्रोलिंग थांबेल की नाही याची गॅरंटी नाहीये. मात्र हर्षितने याकडे दुर्लक्ष करण्याचा जो निर्णय घेतला तो त्याच्या चाहत्यांना नक्कीच पटलाय.